टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। धाराशिव जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी पवनचक्कीची कामं सुरू आहेत। त्या पवनचक्कीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी एक समिती नेमली आहे, मात्र तंटे काही मिटायला तयार नाहीत। आता धाराशिवमधील तुळजापूर तालुक्यातील सलगरा गाव आहे आणि या ठिकाणी काही शेतकरी आहेत, त्यांनी रिन्यू कंपनीचं काम सुरू आहे आणि ते काम त्यांनी अडवलंय। तर त्यांचा काय तांत्रिक मुद्दा आहे, कशामुळे अडवलंय हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। मला सांगा, काय तुमची मागणी काय नेमकी? माझं नाव सचिन भरगंडे, सलगरा ड्युटी। 305 गट नंबरमध्ये माझी जमीन आहे। वडिलाच्या नावे 5 एकर, माझ्या नावे 8 एकर। तर ज्यावेळेस पवनचक्की चालू झाली, पवनचक्कीचं फाउंडेशन वगैरे खोदायला चालू झालं, त्यावेळेस आम्ही काम अडवलेलं होतं आणि आमची मागणी एकच होती की बाबा आपली 50 वर्ष झालं मोजणी झालेली नाहीये, तुम्ही सुरुवातीला मोजणी करा, हद्दी फिक्स करा, बांध फिक्स करा, त्याच्यानंतर तुमचं काम तुमच्या हद्दीमध्ये चालू करा। त्यांनी आम्हाला न जुमानता काम तसंच चालू ठेवलं। मग नंतर भावकीचे लोक घेऊन आम्ही काम बंद केलं होतं। त्याच्यानंतर त्यांनी मोजणीचं फक्त आम्हाला दाखवलं, आमिष मोजणी भरली, पण मोजणी काय घडवलेली नाहीये। मोजणीचे काय आम्हाला नोटीस आलेली नाही। आता तुमची मागणी काय? आता आमची मागणी एकच आहे की मोजणी व्हावी आणि जर आमच्या क्षेत्रामध्ये यांचं येत असेल तर आमचा काय मोबदला मिळावा। सुरुवातीला मोजणी झाली पाहिजे, मोजणी करूनच आम्ही मागतोय। जर आमचा येत नसेल तर आमचा काहीही संबंध नाही, आम्ही माघार घेऊ आणि आम्ही अडवणारही नाही। पण जर आमच्या एरियामध्ये जर त्याचा रेड झोन येत असेल तर आम्ही काम होऊ देणार नाही। तुमचं क्षेत्र आहे का या ठिकाणी? आहे की माझं क्षेत्र। तुमची काय तक्रार आहे? माझं 1 हेक्टर 18 गुंठे शेत असं। आमची आज रोजी 305 गटात 85 एकर शेत आहे, सगळे मिळून। हा, सगळे मिळून आमचे सगळे भाऊबंदकी राहतोय आम्ही इथं। तर ह्या शेताची मोजणी आज 50 वर्ष झालेली नाही आणि कुणाचे बांध बंधारे प्रत्येक शेतकऱ्याला कुणालाच माहित नाही आहेत बांध बंधारे, म्हणजे नेमका बांध कुठं आहे ती। आता चतुर्सीमा फिक्स नाही तिथं। ह्याने आताची जी पवनचक्की उभारते ते त्यांची मोजणी जी आपलं खरेदी जी आहे ती अंदाजे चतुर्सीमा लावून घेतलेली आहे। कारण ह्याच्या आधी मी पवनचक्कीनं ज्यांच्याकडून शेत खरेदी केली त्यांची चतुर्सीमा नाही, पण पवनचक्की चतुर्सीमा। अच्छा, मग बनवण्यात आले। आमच्या वडिलांनी यांना ती पूर्वी 1982ला वाटून दिलं, तेव्हा चतुर्सीमा लावून दिलं नाही, फक्त फेरवडीत गेले होते। बाबा हे आपलीच आहे ती सगळी भाऊबंदकी, का तुम्ही भांडणं करत नाव का नाही, मोहम तुम्ही खावा, आणि प्रत्येकाच्या नावानं शेत दिलेलं आहे। पण इथं आता माझं क्षेत्र 1 हेक्टर 18 गुंठे ह्या आपल्या शेतामध्ये, तर माझं क्षेत्र फक्त 7 बाऱ्यावरच आहे। ॲक्च्युली मला 1 गुंठा नाही आणि मी असा एकटाच नाही, माझ्या अजून 4 ते 5 चुलत भाऊ यांना शेतच नाही, ती फक्त 7 बाऱ्याला शेत आहे। आता ही बघता तुम्ही सगळं माळरान, ते फुटावरच बांध नाही। आता तुमची मागणी काय? माझी मागणी फक्त एकच, ह्याची शासकीय भूमी अभिलेखमधून मोजणी व्हावी आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या 31 खातेदार आहेत शेतकऱ्याचे ह्याच्यात, 31 शेतकऱ्याच्या चतुर्सीमा व्यवस्थित करून व्यवस्थित ठरवून तुम्ही तुमचं काम चालू करा, असं निवेदन आम्ही 1 तारखेला दिलं होतं सर। 1 तारखेला निवेदन दिल्यावर पवनचक्कीचे अधिकारी साहेब आणि ज्यांच्याकडून जमिनी घेतली ते शेतकरी 16 जानेवारीला का फेब्रुवारी नाही 16 जानेवारी रोजी इथं आमची मीटिंग झाली। त्या खरेदी देणाऱ्या शेतकऱ्यांनी सुद्धा म्हणले होते की बाबा तुम्ही साहेब मोजणी करा पहिलं हे शेताची, आमचा विरोध नाही पवनचक्कीला, तुम्ही आज सुद्धा करा, पण मोजणी करून काम करायची तुमची मागणी। हा, फक्त शासकीय मोजणी करा आणि ही करून टाका। मग त्यांनी शेतकऱ्यांनी सांगितलं होतं की बाबा तुम्ही मोजणी करून चालू करा, होय म्हणले, बर म्हणले, मोजणी भरली, पण ह्यांची मोजणीची तारीख येऊन सुद्धा त्यांची ही झालेली नाही, मोजणी झालेली नाही। काका, काय विषय ही तुम्हाला माहित असेल सगळं क्षेत्र कोणाचं आहे, कुठं पवनचक्की उभं राहिली? क्षेत्र मग ह्या आपलेच चुलत भावाच्या राहता येईल। हा, मग आता आपले थोडे वाटलं, तुम्ही काम थांबवलं की धमकी देऊन आपलं कुठं निघायला काढते साहेब आले बारोळचे, असं होतं तुम्हाला काळेपणा ठेपेल, असं का तुम्ही आडवाडवी करू नका, काय येऊ नका, आम्हाला काय माहित नाही। काय म्हणले तुम्हाला ते? धमकी देऊन तुम्हाला असं तुम्हाला काळेपणाची शिक्षा होईल असं यांना धमकावलं, असं काय राहायला बोलत आम्ही तिकडे बसून तसं गावाकडे। अच्छा, मग आपलं काय कळत नाही साहेब, आम्हाला मी एवढं सांगितलं। काय बोलत आहे तुम्ही? काय? हे माझे वडील आहेत, मग ह्यांना जर वाटलं की आपल्या म्हणजे शेतात थोडं नुकसान होईल, रेड झोन येईल, त्यांच्या पद्धतीने त्यांनी पवनचक्की अडवण्यासाठी आल्यानंतर काही लोकांनी काम थांबवलेलं काल दुपारी, परंतु काम चालू झाल्यानंतर माझे वडील आले इथं की काम थांबवा म्हणून, तर त्यांना असं धमकावलं की तुम्ही आता इथं पवनचक्की अडवू नका, आम्ही दुसऱ्या लोकांच्या म्हणजे सांगण्यानुसार चालू केलंय, नसेल तर तुम्हाला काळ्या पाण्याची शिक्षा होईल, तुम्ही यात काय पडताय, तुमचं काय नाही इथं,
ज्यांचे आहे तिथं आम्ही करतोय पवनचक्की, ज्याचं क्षेत्र आहे तिथं करतोय. धमकी दिली का? हा, धमकी दिली. मग आता गोरगरीब शेतकरी धमकी दिल्यानंतर कुठे जायचं? मग त्यांना थोडा न्याय मिळून द्यावा. अच्छा, म्हणून तुम्ही आता हे काम बंद केलं? हा, म्हणून आणखी आज दुसरा दिवस आहे, आम्ही न्याय मिळाल्याशिवाय इथून जाणार नाही. अच्छा, ठीक आहे. आता तुमचं काय, तुमचं क्षेत्र आहे का इथे? हो आहे ना. हा, काय? माझे वडील आहेत, मी त्यांची मुलगी उषा भागवत पवार. माझ्या वडिलाचं ऑपरेशन झालेलं आहे, त्यांना काहीच माहिती नाही. त्यांच्या नावी जमीन आहे, तर त्यांच्या जमिनीवर गाड्या आता 4-5 उभ्या आहेत, त्यांना काहीच माहिती नाही. त्यांचा बी काही मोबदला असेल ते त्यांना मिळावा, ती मागणी आहे माझी. नाही तर माझ्या वडिलाची बी बघा अवस्था काय आहे, त्यांना काहीच माहिती नाही. माझी आई ही पण काय बोलू शकत नाही, ह्यांना पण धमकी दिलेली आहे. आणि यांचं काय म्हणणं आहे ते तुम्ही ऐकून घ्यावं आणि यांचा काय मोबदला असेल ते यांना भेटावा. बरं काका, तुमचं काय म्हणणं आहे? पण ह्या गटात 5 विषय येते माझ्या. मग मी बाबा असं म्हणून 2-2 एकर त्यांच्या नावावर करून दिलं. मला काय त्यांनी विचारलं नाही का ना आतापर्यंत. आता मला एका मुलाने धमकी दिला त्या बांधाच्या पलीकडून, त्यानं डॉक्युमेंट दिले. त्यानं एकटा मालक का मी असताना माझी संमती नाही. बट ज्या गटात जेवढे हिस्सेदार आहेत तेवढे संमती लागते का नाही साहेब? हो. मग अशी धमकी दिली मला. काहीच घेतली नाही संमती, माहितीच नाही. आईला पण माहिती नाही, वडिलाला पण माहिती नाही. एकंदरीत बघा, हे तुळजापूर तालुक्यामध्ये ही पवनचक्कीची कामं चालू आहेत. वेगळ्या कंपन्या आहेत. मात्र शेतकरी असतील, गुत्तेदार असतील किंवा पवनचक्की कंपनी असेल, ह्यांचा तंटा आणि मिटत नाहीये. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्याला, गुत्तेदार असेल किंवा पवनचक्कीचा कोण असेल XYZ, यांनी वारंवार धमक्या दिल्याचं सुद्धा आपल्याला शेतकरी सांगतात. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, तुळजापूर.